1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नवरात्र विशेष साबुदाणा पापड करण्यासाठी लागणारे साहित्य: साबुदाणा, पाणी, मीठ। साबुदाणा स्वच्छ धुवून घेत साधारण अर्धा तास भिजवून घ्यायचा। आता पाण्याला उकळी काढत यात मीठ आणि साबुदाणा घालायचा आणि हे मिश्रण साधारण रात्रभर शिजवून घ्यायचं। आता याला एक उकळी काढायची आणि आता याचे अशा पद्धतीने पापड घालायचे आणि वाळवून घ्यायचे। झाले आपले नवरात्र उपवास विशेष साबुदाण्याचे पापड तयार। तर इथे 1 कप साबुदाणा मी घेतलाय। हा साबुदाणा पातेल्यामध्ये घ्यायचा। मी मुद्दाम मोठं पातेलं घेतलं इथे, कारण मग मला ते पुन्हा बदलत बसायची गरज नाहीये, सगळी प्रोसेस त्यामध्येच होते। आता हा साबुदाणा आपण 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा। साबुदाणा स्वच्छ धुवून झाला की साधारण 3 कप पाणी यामध्ये घालायचं आणि अर्धा तास आपण हा भिजवून घेणार आहोत साबुदाणा। आता साबुदाणा इथे मी अर्धा तास भिजवून घेतला व्यवस्थित आणि त्यातलं पाणी पूर्ण उपसून घेतलं। छान असा फुललाय साबुदाणा, तुम्ही बघू शकाल। आता काय करायचं, हे 1 कपचं मेजरमेंट घेऊन मी 1 कप साबुदाणा घेतला होता। आता याच कपने 7 कप पाणी मोजून घ्यायचं। कपच वापरला पाहिजे असं काही नाही, वाटीचाही वापर करू शकता। तर 7 कप पाणी मी इथे व्यवस्थित उकळून घेतलंय। चांगली उकळी काढून घ्यायची पाण्याला। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं। हा जो साबुदाणा आपण भिजवून घेतलाय हा यामध्ये सोडायचा। मिक्स करूया ते। आता झाकण ठेवायचं आणि हे रात्रभर पातेलं आपल्याला असंच ठेवून घ्यायचं। चला तर मग इथे साबुदाणा मी 7 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजवून घेतला आहे व्यवस्थित। मस्त, परफेक्ट। तुम्ही बघू शकाल पूर्ण बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे आणि साबुदाणा पण छान असा फुलून आलाय, मस्त मोठा झालाय। आता काय करायचं, आता गॅस चालू करायचं। आपल्याला खूप शिजवायचं नाहीये, एक फक्त गरम करून घ्यायची किंवा एक उकळी किंवा एक वाफ काढून घ्यायची। 4 ते 5 मिनिट जास्तीत जास्त शिजवत बसायचं नाहीये, फक्त एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे मग थोडंसं त्याला स्टार्च सुटतं आणि पापड्या आपल्या व्यवस्थित टाकले जातात। चला तर मग इथे फक्त एक 5 ते 7 मिनिट एक उकळी काढून घेतले मी साबुदाण्याला, तुम्ही बघू शकाल। आणि रंग बदललाय त्याचा, छान असा स्टार्च रिलीज झालाय। तर जनरली जेव्हा आपण साबुदाणा भिजवून पारंपरिक पद्धतीने पापड्या करतो तेव्हा अर्धा ते पाऊण तास जातो, पण आपण फक्त हे 10 मिनिट मॅक्स शिजवलं असेल। काल आपण पाणी गरम करून घेतलं आणि आज त्याच्यात भिजवून हे फक्त एक उकळी काढून घेतली, गरम करून घेतलं स्टार्च रिलीज होण्यापुरतं। आता आपण याच्या पापड्या घालूया। तर इथे मी एक प्लॅस्टिकचा पेपर घेतलाय, त्यावर या पापड्या टाकणार। खाली पाट ठेवलाय जेणेकरून नंतर मला हे उचलायला सोपं जावं म्हणून, आणि मग मी कंटिन्यू त्या पेपरवर टाकत राहणार आहे। जस्ट छोट्याशा अशा पापड्या करून घ्यायच्या। तुम्हाला साईज कितपत हवा त्या हिशोबाने, पण जसजसं हे ड्राय होतं तसतसं त्या श्रिंकही होतात, त्यामुळे थोड्याशा मोठ्या टाकायच्या टाकताना। आता हे उन्हामध्ये किंवा मग सावलीमध्ये पण तुम्ही सुकवून घेऊ शकता। एक साधारण 6 ते 7 पूर्ण कंप्लीट ड्राय करून घ्यायचं। सेमी ड्राय झालं की मग आपण ते पलटी करून घेणार। तर साबुदाण्याच्या पापड्या एक 5 ते 6 तास व्यवस्थित वाळल्या आहेत। आता हे हलकासं ओलं असतानाच पलटी करायच्या। तुम्ही बघू शकता इझिली निघतात। ओलसर थोड्याशा असताना, म्हणजे त्याचे एजेस थोडेसे सुकले पाहिजे, ड्राय झाले पाहिजे, पण मध्यभागी जेव्हा ओलसर असतील तेव्हा त्या पलटी करायच्या। पूर्ण ड्राय झाल्यावर तुम्ही पलटी करायला गेलात तर ते कागदाला चिकटून राहतील, त्यामुळे हलक्याशा ओलसर असताना प्रत्येक पापडी पलटी करून घ्यायची आणि आणखी एक 2 ते 3 दिवस व्यवस्थित ड्राय करून। चला तर मग इथे ह्या साबुदाणा पापड व्यवस्थित सुकलेले आहेत, ड्राय झालेले आहेत। आणि इथे तुम्ही बघू शकाल जेव्हा मी बनवल्या होत्या, टाकल्या होत्या ओल्या असताना त्या खूप छोट्या होत्या, पण जेव्हा ते सुकतं ड्राय होतं तेव्हा अशा छोट्या छोट्या होतात या पापड्या। पापड घालत असताना थोडेसे मोठे घालायचे, पण छान ट्रान्सपरंट झाल्यात, दिसतायत खूप सुरेख।
जरी छोट्या छोट्या असतील आणि जेव्हा आपण तळतो तेव्हा त्या छान फुलतात. आता आपण हे तळून बघूयात. पापड तळण्यासाठी इथे मी तेल गरम केलेलं आहे मीडियम हीटवर. तर आपण एक एक पापड टाकून तळून बघूयात. परफेक्ट, मस्त फुलताय. चला तर मग साबुदाण्याचे पापड बनवून तळून तयार आहेत आणि मस्त दिसतात, छान झालेत. एकूण एक पापड फुलतो आणि दिसतातही खूप सुरेख, चवही खूप छान येते. नक्की बनवून बघा.